सर्वांना नमस्कार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया फेब्रुवारी 11 पासून सुरू झालेला होता। तरी पण फेब्रुवारी 11, 12, 13 आणि 14 हा तारीखाला जे 100 मीटर्स बद्दल जे आक्षेप घेतले होता त्या अनुषंगाने आम्ही जे RFID टेक्नॉलॉजी पुरवणाऱ्या हैदराबाद कंपनीला आम्ही निरोप दिली की काही तांत्रिक अडचण आहे का ते चेक करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवला होता। त्यांनी 14 आणि 15 तारीखला त्यांनी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्यांना दुरुस्ती केलेला आहे। तो दुरुस्ती केल्यानंतर 16 तारीख आणि 17 तारीखला आणि आज 18 तारीखला पण आम्ही घेतलेला होता आणि काही मार्क्समध्ये सुधारणा झाला आणि आम्हाला काही आक्षेप भेटला नाही, म्हणजे सर्वांचा चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे 4 दिवस जे लोक हजर होता आणि पात्र झाला आणि 100 मीटरला पार्टिसिपेट केलेला, आम्ही सिलेक्शन कमिटीच्या माध्यमातून आम्ही सिलेक्शन कमिटीला एक निर्णय घेतला की हा लोकांना म्हणजे लगभग 3000 पेक्षा लोकांना जे 11, 12, 13, 14 तारीखला जे 100 मीटर्स पार्टिसिपेट केलेले आहे त्यांना परत एखादा संधी देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे। आणि हा इव्हेंट आम्ही 22 तारीखला पोलीस परेड ग्राउंडला घेणार आहोत। तो सर्व संबंधित उमेदवाराला विनंती करतो, तुम्ही सकाळी 5 वाजताच्या पूर्वी तुम्ही अटेंडन्स हजर राहावे आणि तुमच्या 100 मीटर्स ला पार्टिसिपेट करावे। तरी पण काही लोकांना इच्छुक नसेल, नाहीतर ते हजर झाला नाही, त्यांना आम्ही असा गृहीत धरतो की त्यांना जे पूर्वी इव्हेंटमध्ये किती जे मार्क्स भेटलेले आहे ते त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे म्हणून। आणि काही लोकांना आता पण आलेला आहे की काही लोकांच्या दुसऱ्या ठिकाणी कारागृह असतो, ड्रायव्हर असतो, बॅट्समन असतो, असा त्यांच्या एक्झाम पण आहे। हा लोकांनी विनंती करतो, उद्या संध्याकाळी 6 वाजेच्या पूर्वी तुम्ही एक ॲप्लिकेशन करावी। त्यांच्या आम्ही 100 मीटर्सच्या एक्झाम पुढच्या तारीख घेणार आहे। तो सर्वांना तुम्हाला काही आक्षेप आहे या निर्णयाबद्दल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात आणि त्यांच्यावर योग्य निर्णय घेऊ। धन्यवाद।